मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। चिक्कमगळूरू हे गावांतू एक 4 दिवसाचे वास्तव्य लागीं एक 30 वर्षानंतर आणि 28 वर्षानंतर हांगा वापस एक मुक्काम घडत आसा आणि 1 वर्ष पर्यंत तुम्ही राखत आशिल्ल्या कुटुंबाची वर्णन केलें आसा। शबरी पर्यंत राखत आशिल्ले, चातर पक्षी प्रमाणे राखत आशिल्ले कुटुंबाची सांगले वापस आनी सांगले की वापस येता उरका म्हणून। शबरी वेट केलं मस्त वर्ष प्रति वर्ष येता गेलं म्हळ्यार ते स्पॅन कमी जायत वता राखचे। सो तात्पर्य कसं की म्हळ्यार तुमगेले विचार केले, अभिप्राय कळलो, संदर्भ कशी अवकाश मेळटा तेन्ना आमकां येवचें मेळटा। मुद्दाम हे गांवांक येवचें आमी प्रयत्न करतात। आमकांय कडेन दिसलें की तुमगेले उमेद, तुमगेले गुरुभक्ती, तुमगेले अभिमान, तुम्ही करता एक सेवा भाव ना सकाळी आमकां प्रति एक आरंभतल्यान रात्री पर्यंत सकाळी सुप्रभातांतल्यान आरंभ करून उठू लोक हॉल आमकां फूल जाता तितले एक सकाळीची सुप्रभाताक येवन बसतात तुम्ही। सो खूब उमेद पळय नंतर आमकां दिसलें की आमी हे 4 दिवसां मुक्काम थोडे कमी जाले म्हणून आस जालो कित्याक 3 दिवस पर्यंत सतत जावन गेलो कार्यक्रमाक लोक येता सारकी आमकां ही चड समय दिवचे काही कठीणाई जाता आशिल्ले। एक दोन कडे वचत आसले एक संदर्भ आयला, आतांय एक 2 कडे वचत आसले एक संदर्भ आशिल्ले, किंतु समयाचे अभाव, मुकाबले प्रयाणाचे एक निश्चय आशिल्ले आणि हवामानाचे केलोपंता विपरीत जावचे तसले संदर्भ इत्यादी पळोवंक गेलो तांकांय आमी समय दिवच्याक आमकां कठीणाई येता आशिल्ले। त्या निमित्तान मुखावेल दिवसांत अवकाश मेळ्ळ्यार तांकांय आमी अवकाश करून दिवचाची। किंतु हे एक 4 दिवसाचे वास्तव्यांतू आमचे एक संतोष जावतशी तुम्ही सर्व लोकांना आमकां सेव केल्याबद्दल आमी संतोष व्यक्त करतात। तशीच आमगेल्या मठाचे एक संकल्प 550 कोटी रामतारक मंत्र जप अभियान आरंभ करताना मस्तीत एक विचार येता आशिल्ले। आमी हाचे पयले ही सांगले की हेचे व्हड कार्य करताना एक देवालय रामदेवालय प्रसाद आमी मूल प्रसगाळी मठांतू रामदेवालय सन्निधानांतू एक पुडी प्रसाद घेवचो उरता। तसं एक व्हड कसं एक अनुष्ठान ना एक कार्यक्रम ना कसं एक निर्णय घेवचो आसल्यार ते रामदेवालय सन्निधानांतू घेवचो तसं एक प्रथा। इन केस कसं स्वामी प्रसगाळी नाची आणि कसं प्रसाद घेवचो तेन्ना रामदेव वीर विठ्ठलालय सन्निधानांत पुडी प्रसाद काडचो उरता। सो हे 550 कोटी रामतारक मंत्र जप अभियान करताना एक्चुअली प्रसाद घेवंक आमी थोडी प्रसाद घेवंक तितून व्हड अभियान आमकां सॅम्पल पळोवचें जायना। 1 म्हयनो तांणी चाल करप तांगेर पळयले नंतर कडेन हें करे अशें आमी सांगचें जायना। समय वयता ना आमगेले कित्याक म्हळ्यार 550 दिवस 550 कोटी इतलेच टार्गेट। फुटबॉल आतां कशी म्हळ्यार 90 निमिष जाल्यानंतर आनी 30 निमिष एक्स्ट्रा टाइम दितात। 30 निमिषांनी खेळाची तातूंत डिसाइड कराय आपण घे किंतु आमगेले तशें ना। 550 दिवस जाल्यार चोमेन आनी 30 दिवस दिवचे आमी कोरगेन दिता म्हळ्यार आमगेले जायना। सो 550 दिवस 550 वर्ष 550 कोटी सो 550 सो अशी जी आमगेले एक विचारधार करून आमी आरंभ केले। तेका लागून आमी
प्रसाद घेऊ का अशी म्हणणे किंतु एक गोड संदर्भ असेल तर प्रसाद घेऊ का असेल किंतु आले खंयतरी फर्स्ट प्रश्न एक 550 हाका खंयतरी एक नाका म्हणून खंयतरी आईला म्हळ्यारी कडे वापस आम्ही कमी येऊ का पडता 550 तुला कडे 500 करायचं वे तेव्हा 550 नाका 500 करायचं वे 500 नाका कडे 450 करायचं ना 400 करायचं अशी प्रश्न करत वच का पडता सकल येता वच का पडता चढ करते 550 जाऊचे कच एक धैर्य जाऊ का 86 विचार छेक आहे ना 550 च आमगेले एक विचार असेल तो 550 ना कडे 500 इकडे रे तो आम्ही लेखलाय असं जाता जाऊ मुखार सुया म्हणून गेलो आम्ही हे केला किती की कमिटी रचना करताना सांगेलेही एक मनात किती की मिळाली कुठे लोकांक आपुका आणि मस्तीचं कंडिशन असा अंग करता तीन करता बसू करता संकल्प करता सो इतले एक अगुर एक प्रयत्न करत लास्ट आम्ही डोंगर ऋतूची डिक्लेअर केलाय आणि आजपर्यंत लागी 14 महिने झाले असा 14 ते 15 महिने झाले असा आणि ह्या 15 महिन्यात लेखील किंता जड आजपर्यंत 450 crores जब आजपर्यंत 450 कोटी रामतारक मंत्र जप आजपर्यंत घडील असा आणि एक 2-3-4 महिने मात्र घडील असा आता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर खाली 4 महिने मात्र जप अभियानाचे घडील असा त्याची जी मंगल राम म्हणले जप केंद्राचे उपकेंद्र जाऊन गेलो हांगा चिಕ್ಕಮಗಳೂರಾन पैकीची हांगा रामतारक मंत्र जप अभियान घडत असा आणि तुमगेले जप केंद्राचे जी कालीची जून 8 तारखेला कसलीची 25 कोटी तुमगेले जप केंद्रातून 25 कोटी ज्यांनी पहिली मंगळूर कारणी उभी येऊन गेलो त्यांनी हर्ष संतस अभिव्यक्त केला असा मुख्य जाऊन अनेक संख्या मिळाली 30 वर्ष झाले स्वामींना म्हणजे वापस सांगा मुक्काम मेळनाशी 30 वर्ष घडले 30 वर्षानंतर स्वामींना मुक्काम घडले तुमच्या विनंती का आम्ही हा गाईल असा आमगेले एक आमंत्रण का तुम्ही सर्व लोकांना प्रत्येकाला योग्य तशी तुम्ही व्यवस्था करतो का 27 तारीख दिले ना डिसेंबर 7 पर्यंत ह्याची जी जप अभियानाचे हवन कार्य प्रत्येकाला केंद्र मठांत घडतसा सो त्या मठांत जाऊची तसल्या महोत्सवांत सर्वही चिಕ್ಕಮಗಳೂराचे सर्वही लोक अंगाचे जापक सर्व लोकांना प्रत्येकाला मठांत येऊन गेलो हे वैकेची तुम्ही त्या उत्सव आणि कची बरे रीती घडतेस तुम्ही ह्या का गांग तुम्ही स्वामीला वास्तव्य कंचे एक बरे उमेद तुम्ही एक स्वामी संतुष्टी जाऊ तशी केलाय तशी जी प्रत्येकाला मठांत येऊन गेलो ते वैकेची तुम्ही सेव करते ते वैकेच कार्यक्रम बरे रीती करता गेलो तुम्ही लेद्राकाची तुम्ही कामात येऊन गेलो आम्ही आमंत्रण दी तसाची सर्व लोकांना मठातर्फे तशी ती वैयक्तिक जाऊन स्वामीतर्फे ना हे आमंत्रण म्हणून तुम्ही स्वीकार करून घेऊचे कडेरी तुमका आमंत्रण पत्रिक येताची त्याने त्याने घरात कुटुंबाक एक प्रमाणे भाऊची तशी आम्ही व्यवस्था कर काम घेऊन आमगेल्या आढळीत मंडळीचे प्रतिनिधीक आमको सांगितलं असा सर्व लोकांना फॉर्म आणि पेटून दिला असा बहुशा अंगवैकेची येऊन पावताले ना येऊन पावीला सुरताले तो मुखार दिवसात त्या फॉर्म केला प्रकारची तसल्याने व्यवस्था अंगाचे आढळीत मंडळी वैकेची सहकार कर काम म्हणून या संदर्भात आमचे सूचना दिता आमळे एक आमगे एक हिंदू परंपरेतू हरी गुरु म्हालगड्यांक एक चोल नेणारी तसले एक संप्रदाय आहे देवाकही मानताची आम्ही गुरुकही मानताची म्हालगड्यांकही आम्ही मानताची हा कुटुंबांचे कारण कसं की म्हणजे एक विश्वास कसन विश्वास की म्हालगड्याला आम्ही त्यांनी सांगितलं उत्तर ऐकलं म्हणजे आमचं बर जाता म्हालगड्यांना आशीर्वाद केल्यावर आमचं बर जाता गुरुन सांगितलं चल आज्ञा परिपालन केल्यावर आमचं बर जाता देवाला सेव केल्यावर आमचं बर जाता सो हे तुझी आमगे एक विश्वास त्यातून आमगेला सांगितलं असा की मंत्रे तीर्थे दैवे दैवते भेषते गुरु यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी
हे स विषयाचे खंयचे रीतीर तुम्ही भावन दवरताची सिद्धी म्हणजे तुमको फल वैद्यची त्याप्रमाणेची प्राप्ती जाता म्हणून सांगितलं आसा. कशी भावना तशीची सिद्धी म्हणून सांगितलं आसा. भावन जर कमी असल्यारी सिद्धी वैद्य तिथेच, भावन जर चढ तुमगेले असले तुम सिद्धी वैद्य तिथे चढ जाऊन मिळता. एक नमूना सिंपल जाऊन सांगता म्हणजे शेअर मार्केटाचे येता चढ रिस्क घेता ते चढ प्रॉफिट, थोडे रिस्क घेता ते थोडे प्रॉफिट. सो अंत रिस्क कसं नाही ना, पण एक लोकांना भावन बिघड एकल्या कसं भावन असा अनेकल्या व्यक्ती त्याची भावन उत्तम एक लोकांना एक नमून भावना तगेल तगेल भावन कशी असा फल वैद्यची त्या भावनाप्रमाणे त्याला प्राप्त करतात. तर विषय कशी म्हणजे मंत्रे तीर्थे दैवे दैवज्ञे भेषते गुरु हे सर्व विषय. मंत्रे म्हणजे मंत्र बापूसु चरडाक उपनयन संदर्भारी गायत्री उपदेश करतात. तो सांज म्हणजे 8 वर्षाचा मंत्र म्हणजे कसं नाही बापू सांगाय म्हणतो तो, पण कसल्या म्हणका की त्या म्हणका आतापर्यंत का ज्ञान आहे बोलना कशी बापसून एक कानारे सांगलाय गायत्री मंत्र म्हणत असतो, पण कसल्या म्हणका की त्या म्हणका ते विश्वासच की ना की त्या कसं नाही तक्का होत ना. ते लोक तशी जातात सानस्ताना उमे करतात बापू संध्यावंदन करताना चल योड गेलो चिपट आहे करते की संध्यावंदन करते तशी उठून आहे करते की उठू दिसता त्यांनी दिसता हा काराकीत मुंजी केलं पडे बरेच कोण नाही करता. आम्ही 2 वर्ष झाल्यानंतर कर फाटला का संध्यावंदन कर पहिले कशी असेल तशी ना पहिले नाका मळ्यार पहिले येऊन चिपट तांदूळ घ्यायचे आणि कशी मुंजी झाल्यावर नाम तांदूळ घ्यायचे ना त्याला मुंजी झाल्यावर ना एक कसं तरी दोर जानू करून घालचे असं तरी चुकू येतात कडे पडलेले जानू काही असं म्हणत ना असं तरी एक संदर्भ निर्माण होतात. सानस्तान कसा नसा त्याची चिमुकारी प्रवृत्ती जेव्हा करणारी संस्कार अत्यंत महत्त्वाचे होता. ते त्यानिमित्ताने विश्वास जेव्हा का त्याच्या टाक फक्त उपदेश केल्यावर मात्र जायना त्याच्या टाक त्या मंत्राचे तक विश्वास होता. गायत्री मंत्राचे तक विश्वास होता. कसा विश्वास होता प्रतिनित्य है गायत्री मंत्रोच्चारण केले निमित्तानं मग एक बरे बुद्धी मिळता अज्ञाना मागेला मुकाबले भविष्याचे जीवन बर जगता म्हणले भावन असले म्हणाली तर कितलेही जप केले 10 जप करो ना 54 जप करो ना 108 जप करो तर कितलेही जप केले तागे त्या विश्वासात समजावून ताक फल मिळतात. हमारे आप सुन कसली सांगले आप जर ध्यान स्पेशल ना जर आप वापस बाहेर केले मुकडे विचारता गायत्री मंत्र केले व्यामगे आता वापस बाहेर बसला असा भक्त सोबत असा गायत्री मंत्र करता त्याला नुराईट करता ध्यान विश लागता और 5 निशा बाहेर आले म्हणजे भक्त कळता की आगे गायत्री मंत्र झाला आणि हो मुद्दाम ध्यान विश ही बसता मंत्र म्हणे की रंगत ना भक्त खाली टाइम आला मात्र ध्यान विसरला हा गायत्री मंत्र केला. तो गायत्री मंत्र म्हणले की तो मुद्दा असेल की आणि कसा विचार करत असेल की कोणात होत ना फक्त कसं नाही हा ध्यान विषय बसला म्हणजे जेव्हा पुढे हागे गायत्री मंत्र केलाय अर्ध तास बसला म्हणजे संपूर्ण संध्यावंदन केल्या म्हणून दिसतात. आता ते लोक कसं जातात नाम बरे चांगलं घेतो मुद्रेने बरे दिसतात बाकी अर्घ्य प्रदान केले की ना न्यास केले की ना गायत्री मंत्र उच्चारण केले की ना हे कोणात होत ना तिथे की म्हणतो लागी तुला काय पडेल ना अर्ध तास झाला हा बरे कोण घेताय संध्यावंदन केलंय मग इथे तक कळता. आताही तशी असा आताही केवळ भीताची बापसूल एदराक घरात उठण्याची बापसूल एदराक घरात उठण्याची बापसूल एदराक अशी आम्ही आता कशी पुस्तक घेऊन बसल्याची तशी पुस्तक घेऊन बसे कडे बापूस गाडी घेऊन गेले पुढे चालू करते आणि छोरू आजता सांगत आणि तशी करतात आणि खूप करतात. सो त्या रीतीची लॅक कोणा मोस करता असायची बापसूक मोस करता असायचे ना स्वतः तुम्ही मोस करून घेता असावी ना बापसू काय मोस करतात तो कसं नाही उपयोग ना आम्ही लेखलाय बापसू काय कळना बापूस वगैरे तशी लेखता अरे तू तो पुस्तक घेऊन बशील असा 2 तास राहिल्यानंतर सेम पोझिशन सेम दिशा दाखवून कसं दिसते की मिळाली 2
आसतना अभ्यास करत असो हांव भायर सरताना अशी आशिल्ले आतां वयके अशी आसा मध्येच काही होत ना कडे रावून सांगा तुम्ही लेखल्या तशी तू कशी म्हणून हे असं तरेचे घरांत तुम्ही पळोवचे मेळटा तर कसं नाही जर त्याच्या डाना बापसू किती बागशी किती ताण केलं मिळाले ना बापसूल गायत्री मंत्र मिळाले ना बापसू कसकी संतुष्टी जाता म्हणून तर गायत्री मंत्र केले ताक फल काय मिळणार जर ताक मनात दिसला हा वाचिले म्हाका बर जाता हा वाचिले मागेर पायार मला जाता हा वाचिले मग बापसूल किताची आणि कसले तरी एक चढ करून समाजाक एक कसले दिवच कसले एक म्हाका स्थान मान गौरव मिळता म्हणले उद्देश तर तागे मनात अंदाज मिळे तान इतले शिकल्यार वयचे देवता तथास्तु म्हणून सांगता तशी गायत्री जपाक वयते ह्या मंत्राचेर विश्वास उरता हांव धाची गायत्री मंत्र म्हळ्यार वयतेची हे मंत्र म्हळे निमित्तान म्हाका बर जाता म्हणून जर विश्वास मिळे तान इतले केल्यार वयतेची देवताका त्या रितीनच ताका अनुग्रह करता मंत्रे तीर्थे तीर्थ म्हळ्यार गंगा आदी अनेक तीर्थ आसा गंगा यमुना सरस्वती नाजाल्यार प्रयागराजांचो कुंभमेळा खूप खंय आता पळयलो का कुंभमेळा कित लोक आमगे लोक वचून स्नान इत्यादी करून नाही केलो पण कसं जाता आज उरता ना हलगड कोणे उरता तांकां वच्चे जायना तांणी कसं जाता अरे गंगा गेले रे ना वाराणसी गेले रे वचून एक गंगा तू अभंगान स्नान करून येवं रे म्हणून सांगतात तितू तांकां एक भक्ती हलगड्यांक तितू हे नवीन चोडून कसं आयलो होता नातू हे नात्र कसं होता ते वचून गेन गंगा नदी पळल पडन तांकां आनी स्नान ना कशें दिसता कित्याक म्हणजे तेंचे वातावरण तेंच्यात कसं एक परिस्थिती पळयल पळय केलो पण कसं दिसता म्हळ्यार हांतरी नाका शावर आनाका म्हळ्यार दिसता किंतु त्या गंगा नदीन तू स्नान करचे ताका मन येना कित्याक की म्हळ्यार कसलीची माती येता तांबडे तांबडे उदक आसा आणि कसं तरी हे होता अस्थि आणि काही शरीर होता कसं तरी अवशेष पळल पडना मारे अंतु स्नान करचो मारे मागे मातेच्या समोर हे जात मारे हे कुठू रीतीचे असल जर विश्वास करून जर स्नान केले गंगा नदीन तो खंयचे रीतीने तुमका फल दिलं तर पूण मंत्रे तीर्थे खंयचे एक नैतू ती कशी असो गंगा नदी ती जाऊन गेलो अशुद्ध जालना मनुष्यानेच अशुद्ध कोर गेलो आणि मनुष्याची त्याचे कंप्लेंट करता असल तऱ्हेच्या परिस्थिती गंगा परिशुद्धची जर ती गंगोत्रींत जर ती येऊच पळेल मिळाली तिथे ते धबल स्वरूप पळयल्यारी तुमका काही दिसना वाराणसी येयलो पुढेच पळय बण्णाची बिंगड जाऊन गेली जाता पण केली कोण आहे गंगा नदीत तशी कोण घेतलेलं तिकडे स्वरूप ना आम्ही कसली करून गेलो वापस त्याची गंगा नदी कामीची दोष देत असायची तसं गंगा नदीन तू खंयचे एक परिस्थितीत असल्यार वयचे ती केन्नाही शुद्धची आणि ते स्नान केले निमित्तान म्हाका बर जाता हांव खंयचे तरी गुप्तनाशी केली तसल पाप अशी लेखनाकाची केलो पण कसं जालें आता कुंभमेळा तू गेलतना कोणे तरी सांगले कसं पाप केलं पळून तुझी धूप घेऊन होता मुद्दाम गोतसून पाप कोर केलं गंगा नदीत गेलं म्हणा त्या पाप काय होत ना हे पाप कशी होता ना त्याला ओटोट पाप कोर गोतसून पाप कोर गेलो कडे गंगा नदीत गेलं ओटो पाप होता म्हणजे त्याचा अर्थ ना कसं नाही तरी एक गोतनाशीची कसं नाही तो पाप घडील अशी असलेली त्यांना ती गंगा नाही कसं नाही तरी आमका अनुग्रह करतात तर तू मंत्रे तीर्थे पण आमक गोतूर का हे लोक पण कसं जाता ताको पळोवन हाक चाल करता पण तांकी ते कशी केल्या होत ना कोणकी एक ब्लॉक अशी स्नान करते तेन्ना तागे बरे एक तांबी आशिल्लो स्नान करता म्हणजे तांबी घेऊन काय करते त्यानं अवसान स्नान करता तांबी थंय घेऊन वचते त्यानं तांबी हांग दवरता म्हणजे कोणे घेऊन गेले म्हळ्यार एक भय बरे तांबी आसा हांव स्नान करून हांग येवपर्यंत तांबी खंय तरी गेलो म्हळ्यार सो त्या एक ताका चिंता सो ताणें कसं केलें की म्हळ्यार समुद्र स्नानाक गेलो थंय कसं रेती आशिल्लें आतां कलश थंय दवरल्यार कोणे तरी घेवन गेलो वता मी पूण घेवन दवरता कोणे नाची तर ताणें कसं केलें एक फोंड काडलो आनी कलश थंय दवरले वापस आयले तर कलश थंय आसा मुकळकांनी
तर तू काय सांगले एक सामान्य ताका आकार दिवन गेलो ते आकार कोणी तो स्नानाक घेऊन गेलो एक सामान्य लिंग टाइप कोण गेलो तो स्नानाक गेलो स्नान करून नंतर मस्त इथलं लिंग जाऊन येत बसले आणि म्हणताना एक लिंग असेल वापस स्नान करून येताना मस्त लिंग जाऊन गेले तिथे ती म्हणाली मागची कोण पडेल अशी पडाय कारण कसं काय समुद्र स्नान कर का दिलेली हे सर एक लिंग कोण समुद्र स्नान कर का म्हणजे लांब गेली मागची कोण पडेल आता काय कळना आता कसं दिसलं हा तो बरोबर कशी लिंग केला कडे स्नान केलं हा माहिती आहे लिंग करता स्नान केलं कडे वापस येताना आगे कमी गॅस म्हणून ना तिथे 100 लिंग जाऊन गेले बसील असा सो तात्पर्य कसं की म्हणाल केलो पंता कसले कर का किती कर का कशी कर का खई कर का हे केलो विचार को गोतुना यद्रा मनसा पळून गेलो तो चाल करता त्या निमित्तानं केलो करता विचार कोण गेलो हे योग्य वे कर का वे हम सांगितले पद्धत वे है आमगेल परंपरा जो नाही विषय वे हे पहिले खात्री कर का तदनंतर कार्यप्रवृत्ती कर का कशी ताक मागची पळून गेलो वापस स्टार्ट केलं म्हणाली अशी ती एक संदर्भ आपण पळूची म्हणाली तो मंत्रे तीर्थे दैव म्हणे देवाचे वेगे चमका विश्वास आमदवर घेऊ का केलो पंता संदर्भता ना म्हणण्याची आत्ताचे जी फ्रेश सांगता म्हणाली कालचे जे कोड अवघड घडले आता तुमका दिसता लोक एकदम ह्या जाल्लसा देवान तांका पडेल ना वे हां असेल तऱ्हेचे एक संदर्भ घालतात मारे आम्ही कसं करतो मारे आता कोण फ्लाइटर चढता आता भय सुरू झाला हे एक पडेल पुढे ना मनशाके ना भय सुरू जाता यद्राज पडेल पुढे ताक चाल जाता जे पहिले ताक भय पूर्ण आता आमगेला की म्हणाली रात्री एकलो निद्रेला शेत म्हणल्या का टाकेलांगारी ओढ सर्प अंगात चोण गेले आणि गेले पण काही झालं ना का टाकेलांगारी ओढ सर्पणी म्हणाली होय चलना नाही कोर गेलो मस्तकातला नेऊन अंगात चोण बाहेर गेला म्हणले का ताक काही कळना आरामशीर तो निघून गेला सा ताक केन कळता भय ते सीसीटीव्ही कॅमेराचे पण वापस रिप्लाय पडेल नंतरच पडे नेक्स्ट दिवस रात्री निंतन भय सुरत लागा केन तो पडेल ना तोपर्यंत ताक भय ना केन तो पडोचे चांगलं करता रिप्लाय पडेल पुन्हा मारे आज सांगित ना माझ्या खाली सीसीटीव्ही पडेल काल कशी एक दिव पडेल माझ्या अंगात चोर गेल्यामुळे पुढे ना ताका भय सुरू जाता आता हे या तो भय सुरू जाता मारे आपल्या इतर कसं मारे अगदी तिकडच्या वज काकी नका पाय घाल काकी नका म्हणले का भय सुरू जाता तर केलो लोकांना दिसता इथं गोड अवघड झालाय जाऊ का शिल आहे पण उठवा के प्रारब्ध कर्म म्हणून गेलो होता कोणाले चुकी अशी म्हणून आम्ही हे करण्याची केलो प्रारब्ध कर्म केलो पूर्व जन्माचे केलो वासा त्याची फल आज आम्ही कसलीची भोगत असाची आणि आज केले तसं कर्माचे फल केना तर आम्ही भोगताले त्यात खूप केलो पण दिसता मागे चिंता कमी देवाला हे करता चढ काय देवाला काय कर ना हो हां दिवसा सकाळी देवाला घेता दनपार वैके देवाला घेता संजी वैके देवाला घेता उठू कर तुम्हारे किंतु व्यापार तक चढ तो महिने एकदा आहे गोड महिने एकदा रामदेव आपल्याला गोडता किंतु तक व्यापार चढ कशी केलो पण तशी तू गेल्या मनात तशी एक भावना आहे हां दिवसा येता दिवसा हे करता त्या करता तू तागे कसं नाही हां किती करता ते तो कर ना तरी त्याचे की ता चढ टाका त्यान जाता समज कसकी एक पूर्व जन्माचे कसकी एक सुकृतानं ताके एक मिळला सा ते पुन्हा श्री कृष्ण परमात्मा वचन दितान कसं सांगते की म्हणाली कर्म कर तू म्हणून सांगितलं सा आता मनुष्य जन्म ज्याला निमित्तान आंबेल कसं कर्म असा ते कर्म कर तुरचे फल केलो पण आमका दुःखाचे फल मिळता सुखाचे फल मिळता त्यांचे फल मिळाली कर्म मात्र त्याग कर नका म्हणून कृष्णाने सांगितलं किती की मिळाली वापस तुम गेले मुकाबिल कसं नसा हे मागशीची कर्माची संबंध लिंक जाऊन गेलो आमका मुकान फल मिळता जर तू कर्म त्याग केले तू फल ताण कशी दिचे खंच आधारारी तू देवान फल दिचे तू जी देवान दिचे फल तू आम्ही केली तसं कर्म कशी लिंक जाऊन गेलो तर तू मनुष्य वर्गाना किती जाता तिथले सत्कर्म कर का म्हणून सांगितलं असता त्यातून तुमका
हांगाशी लोकांक रामदेव वीर विठ्ठलाला सेव करचेक मिळ्ळे, स्वाम्याला सेव करचेक मिळ्ळे, मस्त लोक यज्ञांत तू सहभाग केले, सतत कुंभाभिषेकांत तू सहभाग केले, यथानुशक्ती तांणी तू सत्कर्मांत तू सहभाग केला असा. हाचे फळ मुखावेल खंयचे तरी दिवसाक तांकां प्राप्त जाताची. आजी जावपाक म्हणून टायम मुखार केन्ना तरी केलो लोकांक दिसता कसं कर्म रे कर्म कर्म म्हणून सांगताची. बट तुमगेले तर आम्ही एक उदाहरण असत. कारण कसं की म्हळ्यार आम्ही शिष्य स्वीकार करत असताना लागी लागी 20 वर्षांका 19-20 वर्ष चौडू 10-12 वर्षपर्यंत कसं नाही तांकां कळलं. 10 ते 12 वर्षपर्यंत चौडू लुटी करची की हांगा ते जाऊनचे की तांकां कसं नाही तिथे प्रवृत्त बुद्धी तांकां प्राप्त जाली. कसं नाही ते प्रवृत्त बुद्धी तांकां 15-16 वर्षानंतर कडे कडे तांकां जबाबदारी म्हळ्यार कसं नाही कसं करता कितें करता म्हणले की हंतारी तांकां कळटा. आमचे संन्यास योग मेळका जाल्यार हे जन्मांत केली काय नाही कित्याक म्हळ्यार 10-12 वर्षाक ते कसं नाही करचेक जायना. कसं नाही दिवसाक जाणे जप हे तप म्हण करत बसता. हांग गेले ते गेले त्या शाळेत गेले आम्ही शाळेत गेले त्या पेपर भरले हे पेपर भरले अंतुची जीवन गेले दिवसभर काय जगाले बसून गेले हे केलं ना. कळेरी त्यांना समय आयलो त्यांना थोडे देवालय कसं नाही तरी एक स्तोत्र पाठ की फूल गांची इत्यादी इत्यादी इतले केल्यारीची ह्या योग मिळतले ना न्ही. सो कसं नाही तरी एक पूर्व जन्माची हाजी निमित्तानं ह्या जन्मात असेल एक अवकाश मिळल्या म्हणून आम केन्नाय सांगत उरताची. तशीची केलो उठू लोकांक पयल्याची खंयची जन्माची पुण्य ह्या जन्माक आमकां फल रुपार आमकां मेळत आसा. तातूंत मंत्रे तीर्थे दैवे दैवत्वे दैवत्य म्हणजे ज्योतिष. कसं जात की म्हळ्यार केलो करता ज्योतिष सत्य ज्योतिष असत्य म्हणणे ज्योतिष सत्य किंतु सांगची व्यक्तीले कशी आसा ताजेर डिपेंड आसा. तो व्यक्ती कशी सांगता ताजेर अवलंबून उरता आणि ते व्यक्तीन कसं एक तागेले एक शक्ती उरता ना जाल्यार तो कितलेक देवा बद्दल करत उरता ताजेर ताण सांगील वाक्य देव सत्य करून दिता. केलो पण कसं जाता सांगची रीतीत व्यत्यास आसा. पण एक जात घेऊन गेला आयलो ताण सांगले मग घर बांध काशिले आपण तो सांगता घर जातो तुका नवीन प्लॉट मिळता नवीन घर बांधतो एक्सेट्रा एक्सेट्रा सांगता. मस्त दिवस जाल्यारच जायना तो कसं करता चेंज करता. हे आगे कसं नाही ना आम्हाला 5 महिने पहिले सांगितलं आणि एक वैद्य त्याला आगे वचना आणि केलं करता. तशी केलं म्हणता चेंज करत 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 कडे आणि लोकांचे एक मिळता. लास्ट तो सांगता तू प्लॉट आणि घेऊच नका तू घर बांधचे नका आणि हा घर बांधचे काही ना जागो आणि बांधिले घर तुका मिळता म्हणून तो सांगता. हागे व्यत्यास जाणे जागो आणि घर बांधचे जाग खरेदी करता घर बांध का आणि ग्लॅन कसं सांगलाय जागही खरेदी करचे ना तुम्ही आणि घरही बांधचे ना बांधिले घर आणि जागो दोन्ही तू गोष्टी मिळता. हे त्याचे जीवनात द्या लोकडे ना ताक तो एक विश्वास. सो हाण सांगितले ताण सांगितले थोडे व्यत्यास आसा विना हा तागे जातक आणि ज्योतिषांत आशिले बट सांगताले व्यक्तीला तू थोडे चेंज कसं नाही तरी जालो म्हळ्यार ते प्रभाव जाती विना हा ज्योतिष सत्य म्हणून. तर पुन्हा एक रायान कसं केलंय तागे एक आयुष्य कितला आसा म्हणून एक कळची किते 1 लाख आपल्याला त्या व्यक्तीन कसं सांगितले की म्हळ्यार कोण ज्योतिष व्यक्ती आयिल्लो आसा तागे सांगितले तात्पर्य समज आसा. ताण कसं सांगितले की म्हळ्यार तुगेल्या ग्राहक तुगेले बायल मोड वता तुगेले हाऊस बाप्स हे निधन जाताचे तुगेले कोण कोण मालगड कोण आसा तांणी तुजी निधन जाताचे म्हणटा. हे हेवटू तू पळयता म्हणून सांगले नंतर तेन्ना ताका ते नेगेटिव्हली सांगले बायल मोड वता हाऊस बापूस मोड घेवन वताची तुगेले काका काकी तांणी वयता तू मोड घेवन वताची अशें म्हणलें फुडें ना ताका ते इरिटेट जाता आणि ताण कसं केलें ज्योतिष व्यक्तीक जेलांत सोडता राय दितो तू तशें सांगलें म्हणलें फुडें एकदम तो हे जालें. आनीक ज्योतिष आपयता सोदिता तो हांगा प्रवेश करताना पयलीं कोण गेल्लो तागेर कसं जालें म्हणून विचारता. तागेर कसं जालें ताण सांगता अशी ताणें तागेले बायल मोड वता म्हणून सांगलें
बापूसन मोरम तांबळे काकाने मोरम तांबळे पण हो बता गेल्या नंतर त्या ज्योतिषी कसं सांगताय सेम होय सांगता किंतु पॉझिटिव्ह वे सांगता तो निगेटिव्ह वे सांगता हो पॉझिटिव्ह वे हो कसं सांगते म्हणजे तुका जड आयुष्य म्हणून सांगता तात्पर्य कसं नाही आता जड आयुष्य असेल ना तर कुठे लोकांना आयुष्य कमी असेल त्या निमित्तानं तांगे लुटून मरण त्याला या पडोत तसं संदर्भ अर्थात आणि कसं सांगलं तू जड आयुष्य म्हणून त्या रीतीनं चिताळणे सांगितलं ना राय हा खुशी झालं का दोन्ही लोकांना सांगितलं त्याचीची बट सांगची रीती व्यत्यास झाला ज्योतिष सत्य झालाय किंतु सांगची रीती मात्र व्यत्यास झाला मस्त प्रॉब्लेम आलायचा त्यातून विश्वास मंत्रे तीर्थे दैवे दैवज्ञे भेषजे म्हणजे डॉक्टर त्यातून आम्ही कसं म्हणताची फॅमिली डॉक्टर म्हणून सांगताची आमगे कुटुंबात अचीची डॉक्टर आगला जन पडेल असा हागेल बापसून पडेल असा आता गेला नातू तो आता पळो घेता असा सो आम्ही कसं नाही ते ताम पहिले पुढे तुम्ही फॉरेन अंदाज प्लेयर वैके की ट्रिप पागे फर्स्ट पण आपण कॉल करता तुम्ही फॅमिली डॉक्टर फॉरेन अंदाज प्लेयर वैकेची एक कसं नाही तरी मेसेज करता मग एक फळे ताप आहे फळे तुमच्या औषध घेऊचे फॉरेन डॉक्टर नाव घेता का फॉरेन आवच चुनो फॉरेन आतून हांगा फॅमिली डॉक्टर मेसेज मानू तागे करच्या औषध घेऊ का मिळाली त्या व्यक्तीक ताण सांगितल्याचे विश्वास इथले फॉरेन डॉक्टर असले त्या व्यक्तीने सांगलं पुढे ना तो ऐकता त्यानिमित्त आज वैद्यची थोडे मालगड 80 ना 90 वर्षाचे प्रायाचे असं लोकांनी असा प्राय कारण तुम्ही वचून घ्या कसं नाही तरी एक ताप की थंडी की 90 वर्षाचे लोक त्यांनी तांक विचारले डॉक्टरला विचारले जागेला कसं नारे मारे तो कसं इंजेक्शन देता 40 रुपये घेता आम्ही तो साइडाचे ग्लास मारे खाली नाडी पडेले नेक्स्ट डे आराम देता म्हणून सांगतो आता पण मानतारणी असलेली तुम्ही पीएचडी केला सा एमबीबीएस केला सा फॉरेनात शिकून गेलेला सा त्यागिले एक बच्चा पडेली तो मानतार व्यक्ती या ना तिथे की मला ताका त्या व्यक्तीचे विश्वास ना तक कोणाचे विश्वास असा तो नाडी परीक्षा कोण करतो पडे खाली त्याला हातगुण म्हणतात हातू एकेची मारे तागेला गणी बच्चे नका आगे हातगुण बर मारे खाली वचून गेलाय पण नेक्स्ट डे आराम तो तात्पर्य कसं नाही त्या व्यक्तीक त्या डॉक्टराचे विश्वास विना तर तू त्या भेष दे त्या डॉक्टराचे विश्वास केले निमित्तान ताण कसं नाही दिले वैद्यची ताक ते गुळीसाठी जाता ताण खाल्ले क औषध म्हणून गेलो तू ताण थोडे उदा घालणे हे औषध घ्यायला म्हणवे घेतो पिता किती की म्हणजे हाण दिले तो तशी आमका जर विश्वास उरले मंत्रे तीर्थे दैवे दैवते भेष दे आणि लास्ट गुरुचे वेगळीची तुम्ही विश्वास दवर देऊ का परंपरागत जाऊन गेलो प्रत्येक लोकांनी गुरुचे विश्वास दवर गेलो त्यातून समाश्रयत गुरु भक्त्या महाविश्वास पूर्वकम इक्षिपेत सर्व भारांश्च गुरोः श्रीपाद पंकजे म्हणून एक गुरु गीता येता परंतु आपल्याला कसले कष्ट असल्यारी स्वामीला पायमुळ अंतवर गेलो स्वामीला एक फलमंत्राक्षर की स्वामीला एक 4 आशीर्वाद घेतले तर बर जाता म्हणले क गुरुगीते त्यांनी सांगितलं असा पण त्या व्यक्तीक यत्राच व्यक्ती जर विश्वास असले त्या त्या रीती जाता यत्रा व्यक्ती कोणती सांगलाय म्हणले उद्देशान जर राहिला त्यांचा सिद्धी फलप्रद जायना त्यातून तुमक सर्व लोकांना चिक्कमगळूर गावचे लोकांक एक विश्वास अशिलाय 30 वर्ष झाले स्वामी सांग येऊ का स्वामीने एक आशीर्वाद केले आमगेला पेंटाच आणि बर जाता म्हणजे विश्वास अशील निमित्तानं आज स्वामी हांगा येऊचे जर तुमका विश्वास ना दिला असलेली तुम्ही आपे नाशिले आणि विश्वास ना दिला आम्ही हांगा येऊचे जाय नाशिले आज स्वामी हांगा येऊचे एकमेव कारण कसं की म्हणजे तुम्ही दवरीत तसले विश्वासू मठाचे दवरीत तसले विश्वासू रामदेव वीरविठ्ठलाचे तसले विश्वासू ना गुरुचे दवरीत तसले विश्वासानिमित्तानची आज आम्ही हांगा येऊचे झाले अत्यंत 4 दिवसाच्या कार्यक्रमात मस्त काल वैद्यची आम्ही पडयोच्या विळंब दिले पावणे इंग्रज झाले वैद्यच लोक हांगा असत आम्ही पळेल म्हणले का आम्ही पळेल सांगेल ना मात्र किंतु इतले अग्र घंटे पडे वेळ झाले पावसाळी आईले केलो पंता मुकार गेले युटर्न केले काही रोड चेंज झाले काय होत ना मुकार गेले रोड क्लोज कर
आणि युट्यूबवर आणि सखल होतं आणि असे मस्तीतल्या ह्या चलताना संदर्भात पडायची पानखान मिश्र वेळ जाता त्या निमित्तानं काल वेळ झाल्यावर वेळेची लोक हंगासच बाईल दारले तदनंतर आणि आमले कसच म्हणजे इतले स्वामी ऐकताना आम्ही स्वामीकडे गौरव करका आम्ही स्वामी लेट आले वेळेच आम्ही गुर का स्वामी एक स्वागत करका ते एक तुमगे भावना असणे ते आमका कालच्या दिवसात पडोच म्हणा त्याचे एक विश्वास स्वामींना ऐकताना आम्ही गुर करावे ना स्वामी खाली खाली हे करते जाय ना म्हणजे ते एक विश्वास तुम्ही लेखता स्वामी मला डायरेक्ट वेळ केला म्हणून की तां उठू पडेला म्हणा पडे समय पडे मुळा उठू चांगली डान्स करून घेऊ चेक जाता सो असे एक भावना हे गावात पडून मस्त आमका संतोष द्या मुखावी दिवसांतू कशी अवकाश मिळता वापस आम्ही अवकाश कोण देताची किंतु आता ह्या मुक्काम दिले आता तुमच्या सर्व लोकांना मुक्काम परत गाडी जाऊ तशी तुम्ही व्यवस्था करते का आरंभ करा सामान्य मात्र आम्हाला जे वैद्यकी तिथे जाता तिथले तुम्ही अधिकच अधिक जाऊ तशी तुम्ही प्रयत्न करा आता एक संदर्भ कसं की मिळेल खाली बसे मिळणार खाली बसतो म्हणून पुढे चालूच श्रीराम जय जय राम एक स्वर चाल गेला पुरा उठूकडे स्वर चाल जायत होता सो त्या एक ते अंगेलांतो ते इस्पिटाचे काट होता तर जेने ते ट्रेन करताचे तुमको तसं त्या एक वी शेप फोर गेनो उठूच जवळचे एक कार टाकताच केला पुरा फुल्ल कार होता तशी एक प्लॅन श्रीराम जय राम म्हणून चाल गेला पुरा उठू लोक चाल करते तसा एक संदर्भ आज आमच्या समाजात घडण मिळाली हज्जे किंवा होड यश आणि कसने नाम घेणं मिळायचं आणि तुम्ही असं एक संदर्भ थोडंसं मिळणार असेल किंतु आज एक राम नाम अभियान निमित्तानं पानधान विषय फ्री मिळ पुढे ना राम नाम जप चाल करते का आरंभ केला म्हणजे असं एक जागृती आमच्या समाजात तू घडली आहे त्याची एक होड यश म्हणून मिळेल त्याची 50 कोटी सेकंडरी प्रायमरी नाही जाऊ का नाम म्हणण्याची किंतु त्याचे किता चढ कसं झालाय आज तुची आमच्या समाजात लोक त्रयोदशाक्षरची राम नाम जपतात पहिले कसं जात असले श्रीराम जय राम जात असले किंतु आज तसे ना श्रीराम जय जय राम म्हणजे शुद्ध रीतीनं त्रयोदशाक्षर राम नाम मंत्र म्हणजे तसं एक संदर्भ जागृती आईच्या दिवसाकडे खाल्ले तुम्ही कोणीतरी मुखालच्या कोणीतरी चोडू म्हणताना श्रीराम जय राम तुम्ही सांगता तशी म्हणते श्रीराम जय जय राम म्हणजे खाल्ले तुम्ही जी त्याच्या टाक सांगून देतात सो अशी जी है चेन आम्ही सांगले कडे तुमक कळले तुम्ही चोडू सांगले त्या चोडू तशी चीज पालन करत करत खाल्ले ताग्याच्या टाक तशी सांगत गेले सो तू एक चेन निर्माण झाला आणि विशेष जाणून आईल 9 तारीख राम अब्दल तसले संख्या 9 आणि वरचे त्या अक्षराचे शिलाय त्या तारीखात तो दोन्हीची गाई रामदेवचा आमगे वैकेची पठा देव रामदेवचा तो रामाक संबंध पाविल तसले संख्येकची आम्ही प्रवेश केला आणि रामाक संबंध पाविल तसले संख्येकची आम्ही निर्गमन करत असाची मुकाबले दिवसांतून ना गाई तसले सर्वही जनांक हे सभा कार्यक्रमात उपस्थितीत अशी तसं सर्वही जनांक त्यांना करत असेल उद्योग व्यवसायातू तशी जी तांगेल्या घरांतू तशी चौडुमा घेऊन तसं लौकिक शिक्षणांतू बायलांकही अखंडित सौभाग्य त्यांना प्राप्त जाऊन तशी विषय जाऊन है राम मंदिराच्या प्राकारांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नागदग्रो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आम्हाला आशीर्वाद परत भाषणाच्या मी मंगल घडे त्याची श्री कृष्णार्पण